श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि मागे तुम्हाला आवाज येत असणार तर तिथे कंस्ट्रक्शन सुरू आहे आणि काम वगैरे झालेले आहे, पूजा वगैरे झालेली आहे आणि आज आता कपडे लोड करायचे आहे आणि आज मी बोलवले आहे पार्सल, म्हणजे Amazon वरून मी पार्सल बोलवलं होतं तर तो आज येणार आहे आणि मी खूप हॅपी आहे कारण की खूप दिवसांनी म्हणजे वाट पाहत होती मी, त्या वस्तूची वाट पाहत होती। ते आज फायनली मला मिळणार आहे आणि ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की काय आहे, कारण की यूट्यूबसाठी लागणारी मेन वस्तू आहे ती, तर तुम्हाला दाखवते। आणि जे यूट्यूब चॅनल काढत आहे त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाची वस्तू आहे आणि खूप मी आता मला 8-9 महिने झालेले आहे यूट्यूब चॅनल ओपन करणार, पण मी हातानेच सगळं काम करत आहे। तर आज फायनली मला ती वस्तू मिळणार आहे जी मला खूप खूप आवश्यक आहे, तर दाखवते तुम्हाला, चला। तर सकाळ सकाळी मी बघितलं, याला माहित नाही काय झालं, याच्या डोळ्याला इन्फेक्शन झालेलं आहे, बहुतेक पाण्याचं वगैरे इन्फेक्शन झालेलं आहे, डोळे सुजून गेलेले आहे। तर याला आम्ही दवाखान्यात नेलं होतं तर त्यांनी सांगितलं याला गाजरच्या पाण्यामध्ये ठेवा, व्हिटॅमिन ए ची कमी झालेली आहे आणि उन्हामध्ये ठेवा। तर आम्ही उन्हात ठेवतोच याला, पण गाजरच्या पाण्यात नाही ठेवलं। तर याची डोळ्याची ड्रॉप पण आणलेला आहे आम्ही आणि थोडंसं वेगळं खाद्य पण आणलेलं आहे, 4 प्रकारचे खाद्य आहे याचं। आणि गाजर आणले मी मार्केटमधून घेऊन, गाजरचा किस केला मिक्सरमध्ये, त्याचं छान पाणी केलं आणि गाळून घेतलं चाय गाळणीने आणि त्यामध्ये याला टाकलं। तर जास्त वेळ नाही, 15-20 मिनिटं ठेवायला सांगितले आहे याला आणि जेवत सुद्धा नाही आहे। तर गाजरच्या पाण्याने तो पाणी जेव्हा पिणार तर गाजरचं पाणी त्याच्या पोटात जाणार, तर नाही जेवला तरी चालते। तर असं त्याची औषध केलेली आहे, आता बघू कधी याचे डोळे सुधारतात म्हणून। तर ह्या प्रकारे मी गाजरचं पाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये त्याला ठेवलेलं आहे, बघू शकता बाहेर निघासाठी करत आहे तो। तर त्याचे दोन्ही डोळ्याला स्वेलिंग आलेली आहे, सुजले आहे, चांगले टप्पुरे सुजलेले आहे डोळे। तर आता गाजरच्या पाण्यात रोज मी करणार, याला ठेवणार 15-20 मिनिटं आणि ड्रॉप सुद्धा टाकणार याच्या डोळ्यामध्ये। तर बघूया आता। तुम्ही बघू शकता साईडला कंस्ट्रक्शनचं काम सुरू आहे, तर ते कंस्ट्रक्शनचं काम सुरू आहे तर त्याच्यामुळे थोडासा आवाज येतो। आणि इथे बघा हे खाली प्लॉट आहे ना, तिथे ते लोक प्लेन करून घेत आहे कारण की त्यांचं मटेरियल पण राहणार आहे आणि ते वर्कर लोकांसाठी म्हणजे झोपडी टाकणार आहे। तर आणि आमच्यासाठी पण फायदेशीरच आहे कारण की म्हणजे खाली म्हणजे पाणी साचते तिथे, तर ते मातींमुळे काय होणार, ह्यावेळेस पावसाळ्यात जास्त पाणी नाही साठणार, तर त्यामुळे खूप आवश्यक आहे। तर बघू शकता असं कंस्ट्रक्शन सुरू आहे आणि छान आहे आमच्यासाठी। तर म्हणजे बाजूचा प्लॉट घाणेरडा पण नाही राहणार, कचरा पण नाही राहणार आणि साफसफाई राहणार, ह्यावेळेस पावसाळ्यात जास्त मच्छर पण नाही राहणार। तर मला तर आनंदच आहे। आणि ते दादा विचारायला आलते की आम्ही म्हणजे माती टाकू शकतो का, तर मी म्हटलं काही हरकत नाही आहे, मला काय प्रॉब्लेम होणार आहे, कारण की मला तर उलट चांगलंच आहे, मच्छर नाही येणार आहे आणि क्लीन राहणार प्लॉट। तर असं त्यांचं कंस्ट्रक्शन सुरू आहे बघा। तर तिथे खाली प्लॉट होता, तिथे गोडलिंबाचा झाड होता मोठा, तर त्यांनी तो तोडला। तर आम्ही तिथून म्हणजे अशी फांद्या वगैरे तोडून आणल्या की तसंही तो वाढून म्हणजे वेस्ट गेला असता, तर त्याच्या फांद्या तोडून आणल्या आणि याच्यात पूर्ण पाला तोडून घेणार मी, स्वच्छ धुवून घेणार, चाळणीमध्ये ठेवणार आणि नंतर याला ऊन दाखवणार, छान पूर्ण वाढवून घेणार याला आणि जेवढे थोडेसे म्हणजे ओले सुद्धा ठेवणार फ्रीजमध्ये पुसून आणि बाकी याला पूर्ण वाढवून छान याचा पावडर करून घेणार, भाजीमध्ये वगैरे टाकायला जेव्हा आपल्याकडे नसलं तेव्हा यूज होते। गुड इव्हिनिंग। आता वाजलेले आहे 5 वाजलेले आहेत आणि इतकी गरमी होते आणि आज माहीत नाही लाईट पण येणं जाणं करत आहे। तर मी म्हटलं थोडा चहा वगैरे ठेवून घेतलेले आहे इथे आणि आज मला बनवायचं आहे पणा। तर बघू शकता इथे आंबे पाण्यात टाकून दिलेले आहे, आता याला मी कुकरमध्ये लावून घेते आणि मस्त पणा बनवते आज मी। काल अवी गेले होते हार्डवेअरच्या दुकानात, तर तिथून हे आणलं होतं, रोफ म्हणून लिक्विड आहे, ही टाईल्स क्लिनिंग करायचं आहे। तर 150 रुपयाची बॉटल आहे ही आणि प्राईस बघू शकता तुम्ही, 150 रुपये लिहिले आहे आणि 150 रुपयेच मला मिळालेली आहे। तर हे रोफ क्लीनर मी घेतलेला आहे, आपल्या लोकल शॉपमधूनच घेतलेला आहे कारण की बाथरूम क्लीन करायला मी आतापर्यंत बाथरूम आपलं सर्फ एक्सेल आणि हार्पिक्सनी साफ करायची, त्यांनी पण खूप छान क्लीन होते। तर यावेळेस मी बोलवलेलं आहे
हे बोलवलेलं आहे रोफ म्हणून, तर याला यूज करून बघते. आणि मागे मी गेलेली होती गुरुवार बाजारला, तर तिथून मी आणले आणि दुकानातून मी आणलेला आहे बोरकूट. आणि मला ही डब्बी भेटली बोरकूटची शाळेत असताना. म्हणजे बोरकूट खूप वर्षे झाले खाल्ले नाही, फार वर्षे झाले खाल्लं नाही बोरकूट, तर मी ती डब्बी आणून घेतलेली आहे. तर म्हटलं चला ट्राय करून बघूया, फार दिवस झाले. तर मी आणली, ही 60 रुपयालाच पडलेली आहे मला. तर ही लोकल शॉपमधूनच आणलेली आहे. आणि लहान म्हणजे शाळेत असताना 1 रुपयाची अशी पुडी भेटायची, एक लंबीशी बोरकूटची, काळं चुरण म्हणतात त्याची, आणि इतके टेस्टी लागत होती ना. आता ती खरंच म्हणजे बोरकूट पाहून ती लहानपणाची आठवणच आली शाळेची. तर म्हणून मी म्हटलं तेव्हा घेताना मला अशा डब्या ठेवल्या होत्या, तर मला ही दिसली. ॲक्च्युली मी आवडा सुपारी घ्यायला गेलती, तर तिथे मिळालं मला, तर मी लगेचच घेऊन घेतलेलं आहे. बघा घाम किती फुटत आहे, कारण की गरम खूप आहे, खूप गरम होत आहे, बाहेर पण खूप गरम आहे. आणि पाणीसुद्धा पडतो, 2-3 दिवस झाले की पाणीसुद्धा पडत आहे. आणि त्याच्यामुळे काय होते, आणखीन उमस वातावरण होते, आणखीन गरम होते, असं आहे. आणि मी जे मागे गुरुवार बाजारात गेली होती, तर तिथनं मी हे आणले होते. आणि हे कप बघा मला 25ला एक मिळाला आहे, 50ला 2 मिळाले आणि छान हेवी आहे. आणि कलरसुद्धा छान आला, एक पिस्ता कलर होता यामध्ये, तर मी पिस्ताने घेतला आहे. मी हा पीच कलर घेतलेला आहे. असे 2 कप आहे बघू शकता, आणि मोठे आहे छान. आणि ही भरणी घेतलेली आहे, आणि भरणी मला 50 रुपयाला भेटलेली आहे बघा. आणि खूप सुंदर वाटली, तर मला असं वाटलं की आणखीन एक घेतलेली असती तर बरं झालं असतं. आणि खूप मस्त वाटली. मी याच्यात काही ठेवलेलं नाही आहे, पण बघीन याच्यात काय ठेवायचं आहे काय नाही तर मला ही भरणी फक्त आणि फक्त 50 रुपयाला मिळालेली आहे. तर मला खूप आवडली ह्या भरणीत. म्हटलं मस्त लोणचं वगैरे ठेवणार, आणि ज्याच्या घरी डायनिंग वगैरे आहे त्या डायनिंगवर ठेवायला खूप छान वाटतात. असे लोणचं वगैरे भरून ठेवायला, वेगवेगळे लोणचं 2 भरण्या अशा ठेवल्या तर खूप छान वाटतात. लगेच तिथे आपल्याला लोणचं म्हणजे घेता येते. तर अशा 2 भरण्या मला घ्यायच्या होत्या, पण मी एकच घेतली. तर असं मी छोटी मोठी अशी शॉपिंग केलेली आहे. आणि मेन म्हणजे माझा ट्रायपॉड आलेला आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवते, चला. तर हा मी पार्सल बोलवला नव्हता, तुम्हाला समजूनच आलं असं नाही, ॲमेझॉनचा पार्सल आहे. तर एवढा मोठा बॉक्स दिला आहे छोटूसा पार्सलसाठी. तर याच्यामध्ये आहे बघू शकता, युट्यूबरसाठी जे लागणार आहे स्पेशल मेन युट्यूबरला, ते आहे ट्रायपॉड आहे. तर बघा ह्या मोठ्या बॉक्समध्ये हा एक छोटा बॉक्स आलेला आहे. आणि हा याच्यामध्ये अशी पॅकिंग दिली आहे, बॅग दिली आहे कॅरी करायला. तर ही एक बॅग दिलेली आहे, आणि छान अशी बटन दिली आहे. त्याला अशी प्रेस करून असं खोला तुम्ही. तर हा ट्रायपॉड दिला आहे त्यांनी. आणि हा ट्रायपॉड ऑर्डर केला आहे माझ्या हस्बंडने, तर त्यांनी मला गिफ्ट दिला आहे हा. आणि हा माझा फर्स्ट ट्रायपॉड आहे. तर त्याच्यासोबत हे आहे, इथे लावायचं, बघू शकता. हे असं ओपन होते आणि खूप मोठं होते. हा ट्रायपॉड आहे, बस बंद कर. तर याला हे असे लॉक दिले आहे बघा. हे लॉक असे ओपन करावे लागतात. तर हे पूर्ण असं, तुम्हाला अगर हा साईज नसेल, थोडा छोटा पाहिजे, तर हा एक लॉक बंद करायचा आणि हे पूर्ण असं उघडते, बघू शकता. तर सगळे याचे मी लॉक खोलून दाखवते तुम्हाला. हे बघा खूप मोठं होते हे. आणि हे मोठे झाल्यावर याला असं लॉक करायचं, नाहीतर ते मग पुन्हा अंदर जाणार. हे लॉक सिस्टम आहे. फक्त ट्रायपॉड हे असं आहे. जवळ आहे ना हे दाखव.
आणि हे आणि प्रत्येक याला लॉक दिलाय बघा. इथे लॉक आहे, इथे लॉक आहे आणि हे तुम्ही असं ठेवून खाली वर तुम्हाला जो अँगल पाहिजे त्या अँगलवर तुम्ही रोटेट करू शकता. बंद कर. तर बघा इथे एक लॉक दिला आहे, हा एक लॉक आहे, हा एक लॉक, इथे लॉक आहे आणि हा एक लॉक आहे. पुष्कळ लॉक दिले आहे आणि हा एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे. हा बघू शकता इथपर्यंत येतो, माझ्या इथपर्यंत. आणि छान आहे आणि मला हा गिफ्ट फार आवडला. तर हा माझा फर्स्ट ट्रायपॉड आहे आणि आतापर्यंत जेवढाही मी व्हिडिओ काढत होती ते बिना ट्रायपॉडचा काढत होती. हातानेच म्हणजे मोबाईल पकडून व्हिडिओ काढत होती. आणि एक माझ्याकडे सेल्फी स्टँड आहे, तो पण त्याचा नट ढिला झालेला आहे, तो पण असाच पडलेला आहे, त्याचा नट मला बघावा लागणार. तर हा माझा बेस्ट गिफ्ट होता आतापर्यंतचा. यूट्यूबरसाठी हा बेस्ट गिफ्ट आहे. तर असा होता माझा सरप्राईज.